हॅलो एव्हरीवन, आपल्या सीपीसीच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आन्सर टाईपने जाणार आहोत. मी प्रश्न दिलेला आहे आणि त्याची उत्तरं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न उत्तरं नीट केली की होऊन जाईल तुमचं काम. ओके, सो पहिला जो क्वेश्चन आहे, डिस्कस द डिफरंट स्टेजेस ऑफ सूट फ्रॉम इट्स इन्स्टिट्यूशन टिल इट्स फायनल डिटर्मिनेशन. हे असेच प्रश्न येतात तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये की तुम्ही डिफरंट स्टेजेस ऑफ सूट लिहा. ओके, आणि ते कुठून पासून हे सुरुवात कुठून पासून, फ्रॉम इट्स इन्स्टिट्यूशन टिल इट्स फायनल डिटर्मिनेशन. ओके, सो इंट्रोडक्शन मध्ये आपण लिहिणार आहोत इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट म्हणजे काय. अ सूट इज अ सिव्हिल प्रोसिडिंग instituted by the presentation of a plaint. Institution of suit कसं केलं जातं, presentation of the plaint. Okay, there are four essential of the suit. चार गोष्टी इथे इसेन्शियल आहेत. अपोजिट पार्टी पाहिजे तिथे, सब्जेक्ट मॅटर पाहिजे डिस्प्यूटचा, कॉज ऑफ ऍक्शन पाहिजे आणि रिलीफ पाहिजे. कुठलंही सूट इन्स्टिट्यूट करताना प्लेंट म्हणजे काय तर दाखल केलेलं आपण जे देतो, प्लेन पेपरवर जे आपण लिहून देतो त्याला म्हणतात प्लेंट. ओके, प्रेझेंटेशन ऑफ प्लेंट म्हणजे आपण जी तक्रार दाखल करतो त्याला म्हणतात प्लेंट. मग जेव्हा तुम्हाला एखादा दावा दाखल करायचा आहे, जेव्हा एखादं सूट दाखल करायचंय, त्यावेळेस तुम्ही स्वतःवर तर सूट दाखल नाही करणार. तुम्हाला कोण पाहिजे तिथे, अपोजिट पार्टी मस्ट बी देअर. अच्छा, अपोजिट पार्टी अवेलेबल आहे, तुमच्यामध्ये काहीतरी वादविवाद झाला असला पाहिजे, म्हणजे सब्जेक्ट मॅटर ऑफ डिस्प्यूट पण इम्पॉर्टंट आहे इथे. आणि तिसरं, कॉज ऑफ ऍक्शन, काय ऍक्शन घ्यायची त्या पार्टीच्या विरुद्ध, असं कारण आहे का तिथे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि जर कारण आहे तर चौथा पॉइंट येतो रिलीफ. मग तुम्हाला रिलीफ मिळायला पाहिजे. म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ सूट मध्ये एक अपोजिट पार्टी पाहिजे, सब्जेक्ट मॅटर पाहिजे, कॉज ऑफ ऍक्शन पाहिजे आणि देअर मस्ट बी रिलीफ. ओके, every suit must be instituted by the presentation of the plaint in duplicate. हे महत्वाचं आहे. प्लेंट आणि डुप्लिकेट कॉपीमध्ये आपल्याला प्लेंट दाखल करायचा आहे. और इन सच अदर मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय द कोड. किंवा कोडमध्ये जे काही मॅनर दिलेला आहे, जे काही पद्धत दिलेली आहे त्यानुसार आपण प्लेंट दाखल करायचा आहे. बाय द प्लेंटिफ हिमसेल्फ और बाय हिज ॲडव्होकेट or by his recognized agent or by any person duly authorized by him. ओके, प्लेंट म्हणजे काय, जो प्लेंटिफ दाखल करतो त्याला म्हणायचं प्लेंट. पहा नावातच आहे, प्लेंटिफचं प्लेंट. ओके, अ प्लेंट मस्ट बी प्रेझेंटेड टू द कोर्ट और टू सच ऑफिसर ॲज इट अपॉइंट्स इन दॅट बिहाफ. पहा, आधी तर प्लेंट कोण दाखल करू शकतं, स्वतः प्लेंटिफ करू शकतो, त्याचा ॲडव्होकेट करू शकतो, किंवा त्याने अपॉइंट केलेला एक रिकग्नाइज एजंट करू शकतो, किंवा ज्याला त्यांनी अथॉरिटी दिलेली आहे की बाबा रे माझ्या बिहाफमध्ये तू प्लेंट दाखल कर, अशी व्यक्ती तिथं प्लेंट दाखल करू शकते. अच्छा, कुणाकडे प्लेंट दाखल करायचं आहे, द प्लेंट मस्ट बी प्रेझेंटेड टू द कोर्ट और ऑफ सच ऑफिसर ॲज इट अपॉइंट्स इन दॅट बिहाफ. कोर्टाकडे किंवा कोर्टाने जो हायर केलेला ऑफिसर आहे त्याच्याकडे आपण काय करू शकतो, प्लेंट दाखल करू शकतो. प्लेंट इज अ डॉक्युमेंट ऑफ स्टेटमेंट ऑफ क्लेम. प्लेंट म्हणजे नथिंग बट काय आहे, स्टेटमेंट ऑफ क्लेम. आपण का क्लेम करतो आहे त्याचं एक स्टेटमेंट द्यावं लागतं, त्याचं स्टेटमेंट लिहून द्यावं लागतं. बाय प्रेझेंटिंग विच द सूट इज इन्स्टिट्यूटेड. प्लेंट दाखल केल्याशिवाय सूट इन्स्टिट्यूट करताच येत नाही. ओके, सो इट्स ऑब्जेक्ट इज टू स्टेट द grounds upon which the assistance of the court is sought by the plaintiff. It is a pleading of the plaintiff. पहा, हे जे कुठले ग्राउंड्स आपण दाखल करतोय, कुठल्या ग्राउंडवर आपण दुसऱ्यावर क्लेम करतोय, कुठल्या ग्राउंडवर आपण अपोजिट पार्टीला ब्लेम करतोय, हे सगळं त्या प्लेंटमध्ये लिहिलेलं असतं. ओके, प्लीडिंग, तो जे बोलतो आहे ते प्लीडिंग, तो काय करतो, प्लेंटिफ ने दिलेलं प्लीडिंग इज नथिंग बट अ प्लेंट. ओके, देअर आफ्टर द पर्टिक्युलर्स ऑफ द सूट विल बी एंटर्ड बाय द कोर्ट इन अ बुक केप्ट फॉर सच सेड पर्पज कॉल्ड ॲज अ रजिस्टर ऑफ सिव्हिल सूट. तुम्ही प्लेंट दाखल केला की तुमच्या त्या प्लेंटची नोंदणी कशात होते,
रजिस्टर ऑफ द सिव्हिल सूट असतं, त्याच्यामध्ये तुमची ती नोंदणी होते. फार बारकावे दिलेत, फार छोटे छोटे पॉईंट्स दिलेत. हा जर कायदा तुम्ही नीट शिकलात तर तुम्हाला कोर्टात गेल्यानंतर प्रॅक्टिस करायला काहीच अवघड जाणार नाही. आफ्टर द प्रेझेंटेशन द प्लेंट विल बी स्क्रुटिनाइज्ड बाय द स्टॅम्प ओके. तिथं काय केलं जातं, मग स्टॅम्प लावला जातो. रिपोर्टर म्हणजे तिथं स्टॅम्प लावून द प्लेंट दाखल केला जातो. अँड इफ देअर आर एनी डिफेक्ट्स द प्लेंटिफ ऑफ हिज हिज ॲडव्होकेट विल रिमूव्ह देम. आणि जर तिथं काही डिफेक्ट असतील, काही चुकीचं असेल तर त्याचा ॲडव्होकेट किंवा प्लेंटिफ काय करतो, ते दुरुस्त्या करतो. देअर आफ्टर द सूट विल बी नंबर्ड. आणि मग सूटला नंबर दिला जातो. कळालं इथपर्यंत? एव्हरी सूट मस्ट इन्क्लूड द होल ऑफ द प्लेंटिफ्स क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ द कॉज ऑफ ॲक्शन. प्लेंटिफ सूटमध्ये काय असायला पाहिजे, प्लेंटमध्ये काय असायला पाहिजे, प्लेंटिफनी जे क्लेम केले तिथे कारण दिलं पाहिजे. कॉज ऑफ ॲक्शन, ॲक्शन का घेतली पाहिजे याचं कारण दिलं गेलं पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल ऑल मॅटर इन डिस्प्यूट बिटवीन द पार्टीज रिलेटिंग टू सम कॉज of action should be disposed of in the same suit so as to prevent further litigation. जो तुम्ही एक दावा दाखल करणार आहे, जेवढी काही कारणं असतील ती तुम्ही एकाच वेळी जर सादर केलीत, वेल अँड गुड होतं. त्याच्यामुळे काय होतं, पुन्हा एकदा लिटिगेशन करण्याची गरज पडत नाही. आफ्टर द ऍडमिशन ऑफ प्लेंट, आता प्लेंटचं ऍडमिशन होणार, कोण करणार, बाय द कोर्ट. ऍडमिशन म्हणजे मान्यता देणार त्याला. द प्लेंटिफ हॅज टू फाईल रिक्वायर्ड नंबर ऑफ कॉपीज ऑफ द प्लेंट. मग प्लेंटिफनी काय करायचं, रिक्वायर्ड नंबर ऑफ कॉपीज प्लेंटच्या दाखल करायच्या आहेत. देन विदिन 7 days ही हॅज टू पे रिक्विजिट फी फॉर द सर्व्हिस ऑफ समन्स ऑन द डिफेंडंट. मग प्लेंटिफनी सर्व्हिस ऑफ समन्सची जी फीज आहे ती कोर्टामध्ये भरायची आहे. व्हाईल प्रेझेंटिंग द प्लेंट द प्लेंटिफ हॅज टू प्रोड्यूस द कॉपीज ऑफ ऑल डॉक्युमेंट्स ऑन विच ही सूज. तो ज्या विषयावर दावा दाखल करतो आहे त्याच्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स कुठं सादर करायचे आहेत, कोर्टात सादर करायचे आहेत. कोण करणारे हे सादर, प्लेंटिफ करणारे. ऑर 6 टू रिलाय फॉर हिज क्लेम, त्याच्या क्लेमला जे काही जोड द्यावी लागणार आहे, पुरावे सादर करावे लागतात, त्याच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यावर त्यांनी क्लेम केलंय ते सगळे त्याला जोडावे लागणार आहेत. अलॉंग विथ द प्लेंट ही हॅज टू गिव्ह द लिस्ट ऑफ सच अ डॉक्युमेंट. प्लेंट बरोबर त्यांनी ती डॉक्युमेंटची लिस्ट द्यायची आहे की काय काय डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केलेले आहेत. पाहता आपण इंटरव्ह्यूचं जरी हे केलं असेल तर आपण डॉक्युमेंटची एक लिस्ट दिली असेल, त्यातला आपण खुणा करतो. ओके. अँड if he fails to produce such a copies of document then those documents could not be received in evidence. जर तो फेल्युअर झाला, त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट सबमिट नाही केले तर त्याला इव्हिडन्सच्या वेळी घेता येणार नाही. सुरुवातीलाच त्यांनी सगळे डॉक्युमेंट द्यायचे, कुठले क्लेम केलेत ते पण त्यांनी त्याच्यामध्ये लिहायचे. ओके. ॲट द हिअरिंग ऑफ द सूट विदाउट लीव्ह ऑफ द कोर्ट, कोर्टाची परमिशन शिवाय तो कुठलाही नवीन डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. कोर्टाच्या परमिशननी करू शकतो बट इट्स व्हेरी जिगजिग होऊन बसेल ना. त्याच्याऐवजी आधीच जर सगळं व्यवस्थित दिलं असेल तर तो दावा व्यवस्थितपणे चालू शकतो पुढे. कळालं इथपर्यंत? आधी प्लेंट कोण दाखल करतं, प्लेंटिफ करतो. कोण कोण दाखल करू शकतो, स्वतः प्लेंटिफ करू शकतो, ॲडव्होकेट करू शकतो, त्यांनी हायर केलेला एखादा एजंट करू शकतो किंवा जेव्हा त्यांनी ज्याला परवानगी दिलेली आहे ती व्यक्ती करू शकते. आणि त्या प्लेंटमध्ये त्यांनी काय करायचंय, कॉज ऑफ ॲक्शन लिहायचं आहे. शिवाय त्यांनी विदिन 7 days काय करायचं आहे, त्याच्याबरोबर डॉक्युमेंट सुद्धा सबमिट करायचे ज्या डॉक्युमेंटवर त्यांनी कॉज ऑफ ॲक्शन घ्यायची आहे किंवा त्याला दावा दाखल करायचा आहे किंवा त्याच्यावर जो अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी जे काही पुरावे लागणार, डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ही शुड सबमिटेड इट. आणि जर समजा त्यांनी तसं सबमिट नाही केलं तर इव्हिडन्सच्या वेळी नवीन पुरावे घेतले जाणार नाहीत विदाऊट द परमिशन ऑफ द कोर्ट. कळालं? हे आहे पहिला प्लेंट. इंट्रोडक्शन इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. ओके. दावा दाखल केलेला आहे प्लेंटिफनी. तुम्ही हा विषय शिकताना काय करायचं माहिती की इमॅजिन करायचं की तुम्ही कोर्टात आहात, तुम्ही कधी प्लेंटिफ होता, तुम्ही कधी ॲडव्होकेट होता, तुम्ही कधी जज होता. या भूमिकांमध्ये तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणायचे. तुमचं आणि शेजाऱ्यांचं काहीतरी डिस्प्यूट झाले, तुम्हाला दावा दाखल करायचा. मग दावा दाखल करताना काय काय पाहिजे, दावा कशा पद्धतीने दाखल केला जातो, इन्स्टिट्यूशन ऑफ सूट ही पहिली स्टेज आहे. ओके, सूटची. आता दुसरं सर्व्हिस ऑफ समन्स. आपण काय केलेलं आहे, आपण डॉक्युमेंट हे केलेलं आहे, सर्व्हिस ऑफ समन्ससाठी पैसे भरलेत. आपण प्लेंटिफ आहोत, आपण ते पैसे भरलेत. आता इथून पुढे सर्व्हिस ऑफ समन्स होईल.
समन्स म्हणजे काय तर बोलावणं. कुणाला बोलवायचे आता त्या अपोजिट पार्टीला कळायला नको आपण त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला ते त्यांना कळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्यांना समन्स द्यावं लागतं. When the plaintiff files a suit, the defendant has to be informed that the suit has been filed against him. त्याला कळायला नको का आपण सूट दाखल केलाय ते. नाहीतर आपण इकडे प्लेंट दाखल करतो आणि त्याला काही कळायचंच नाही की तो निवांत कसली केस चालणार नाही पुढे. So him and that he is required to appear in the court to defend it. बाबा रे मी तुझ्या विरुद्ध दावा दाखल केलाय हे तुझं समन्स आणि मी अशा तुझ्यावर ब्लेम लावलेले आहेत अशा तुझ्यावर क्लेम केले आहेत. You should come and defend it. The information which is sent to the defendant by the court is technically known as a summons. Okay? A summons is a document issued from officer of a court. Underline this. Summons plaintiff हे करत नाही. कोण इश्यू करतं? ऑफिसर ऑफ द कोर्ट. कोर्टाने अपॉइंट केलेला ऑफिसर करतो. Calling upon the person whom it is directed to attend before a judge for a certain purpose. त्याला काय करतोय आपण बोलावतो आहोत की बाबा आम्ही तुझ्या विरुद्ध दावा दाखल केलाय. यू शुड कम अँड अटेंड बिफोर द कोर्ट. कोर्टासमोर उभा राहा जज समोर उभा राहा म्हणून आम्ही तुला बोलावणं पाठवत आहोत. एव्हरी समन्स शॅल बी साइन बाय द जज. प्रत्येक समन्स हे जजनी साइन केलेलं असलंच पाहिजे. और बाय सच ऑफिसर अपॉइंटेड बाय हिम. जज ज्या ऑफिसरला अपॉइंट करेल समन्ससाठी त्याची तरी सही पाहिजे किंवा स्वतः जजची तरी सही पाहिजे. जेव्हा तुम्हाला समन्स येतं एखाद्या गोष्टीचं तेव्हा तुम्ही सही चेक करून पाहिजे की वेदर देअर इज अ साइन ऑर नॉट. ओके. अँड इट शॅल बी सील्ड विथ द सील ऑफ द कोर्ट. त्याच्यावर सील असते शिक्का असतो त्या कोर्टाचा ज्या कोर्टाने ते समन्स पाठवलेला आहे त्या. अँड इट मस्ट बी अकंपनीड बाय अ कॉपी ऑफ प्लेंट. आणि त्याच्यामध्ये काय असतं कॉपी ऑफ प्लेंट असतं. म्हणजे समन्स तर असतंच त्याला बोलावणं तर असतं बरोबर प्लेंटची कॉपी पण असते. कशासाठी प्लेंटची कॉपी? कारण प्लेंटमध्ये सगळे क्लेम केलेले असतात की आम्ही तुझ्या विरुद्ध हे पुरा दावा दाखल केला अशा विषय आहेत तुझ्या विरुद्ध. त्यामुळे त्याला पण वाचायला पाहिजे ना आपल्या विरुद्ध काय दाखल झालेलं आहे ते. त्यामुळे समन्स बरोबर कोण असतं समन्स आणि प्लेंट असं दोन्ही पण असतं त्याच्यामध्ये. A defendant to whom a summons has been issued may appear in person or by a pleader who is duly instituted and who is able to serve all material questions. पहा आपण क्वेश्चन्स तर मांडलेले आहेत आम्ही तुझ्या विरुद्ध हा दावा दाखल केलाय. मग आता कोण अपियर कोण करू शकतं? आता एखादा आजारी माणूस आहे त्याच्या विरुद्ध समन्स आहे मग तो स्वतः इन पर्सन येऊ शकतो किंवा बाय अ प्लीडर तो आपला प्लीडर नेमू शकतो वकील नेमू शकतो जो आपल्याला प्लीड करेल ज्याला सगळी इन्फॉर्मेशन आहे दाव्याविषयी जो विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. ओके. एबल टू आन्सर ऑल सच क्वेश्चन्स. ओके. द सर्व्हिस ऑफ समन्स इज ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स. सर्व्हिस ऑफ समन्स हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ॲज इट इज फंडामेंटल रूल ऑफ द प्रोसिजरल लॉ दॅट अ पार्टी मस्ट हॅव अ फेअर अँड रिझनेबल नोटीस ऑफ द लिगल प्रोसिडिंग्स इनिशिएटेड अगेन्स्ट हिम. इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट त्याच्या विरुद्ध जे काही इन्स्टिट्यूट केले जे काही तुम्ही दावा दाखल केला त्याला कळायलाच पाहिजे. त्या नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल आहे. त्याला डायरेक्ट मध्ये कसं बोलवणार आपण? जेव्हा तो स्वतःचे दावे जेव्हा वाचेल तेव्हा तो ते खोडून काढण्याचे प्रयत्न करेल तो स्वतःला डिफेंड करेल ना. सो दॅट ही कॅन डिफेंड हिमसेल्फ. त्याला कळालंच नाही की आपल्याला म्हणजे आपल्याला का बोलवले व कोर्टात. जर कळालंच नाही कोर्टात का बोलवलेलं आहे तर मग तो स्वतःला डिफेंड कसा करेल? त्याला स्वतःला ते मुद्दे खोडून काढता यावे त्याला स्वतःला डिफेंड करता यावं म्हणून काय केलं गेलेलं आहे या ठिकाणी त्याला आपण समन्स पाठवलेला आहे. आणि विथ त्याला प्लेंट पण पाठवले. प्लेंटवर काय केलेलं आहे? प्लेंटवर लिहिलेलं असतं की कुठले कुठले इश्यूज आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले ब्लेम केलेत आम्ही तुझ्यावर कुठले कुठले कॉज ऑफ ऍक्शन आहेत तुझ्यावर ते सगळे लिहिलेले असतात. ओके. ही आहे दुसरी स्टेज. द कोड प्रिस्क्राइब्स व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स अपॉन द डिफेंडंट. आणि या कोडमध्ये सर्व्हिस ऑफ समन्सचे वेगवेगळे मोड दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण सर्व्हिस ऑफ समन्स करू शकतो. ओके. ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत.
आता तिसरी महत्वाची स्टेज आहे रिटर्न स्टेटमेंट. आता रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, WS बोलतात त्याला. अ रिटर्न स्टेटमेंट इज द प्लीडिंग ऑफ द डिपेंडंट. प्लेंट जसं प्लेंटिफ देतो तसं WS कोण देतं, डिफेंडंट देतो. ओके, रिटर्न स्टेटमेंट देतो, त्याला प्लेंट मिळालेला आहे, त्याला कळालेलं आहे की आपल्याला कोर्टात बोलवलंय. मग आता तो काय करणार, ते व्यवस्थित वाचणार प्लेंट, आणि प्लेंट मधले जे जे मुद्दे आहेत त्याला तो उत्तर देणार. याला म्हणतात, काय म्हणतात याला, रिटर्न स्टेटमेंट. ओके, कॅपिटल W कॅपिटल S असे असेल तर सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये त्याला WS म्हणजे रिटर्न स्टेटमेंट असं म्हणतात. wherein he deals with every material fact. त्याला प्रत्येक मटेरियल फॅक्टचं उत्तर द्यावं लागणार आहे. which he alleged by the plaintiff in his plaint. त्याच्यावर दावा दाखल केलाय, त्याच्यावर आरोप लावलेला आहे. alleged म्हणजे आरोप लावणे. त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा आरोप लावलाय, तो आरोप खरा आहे की खोटा आहे हे तो बोलणारच त्याच्यावर, आणि तो जे बोलणार आहे, तो जे दाखल करणार त्याला म्हणायचं रिटर्न स्टेटमेंट. ओके, अ डिफेंडंट इन हिज WS also states any new facts that are in his favor and he takes the legal objection against the claim of plaintiff. पहा आता इथे काय केलेलं आहे, अ डिफेंडंट तो WS मध्ये काय करतो, स्टेट्स एनी न्यू फॅक्ट. आता त्याला जर एखादी नवीन फॅक्ट आठवली की प्लेंटिफनीच कसं चुकीचं वागलेलं आहे तर ऑफकोर्स तो त्याच्या WS मध्ये लिहिणारच आहे. बिसाइड्स he can also made a claim of set off and counter claim. तो सेट ऑफ म्हणजे हे हटवा, हे बाजू करा, किंवा काउंटर क्लेम म्हणजे नवीन दावा तो त्याच्यावर हे लिहू शकतो, नवीन मुद्दे लिहू शकतो. की काउंटर क्लेम म्हणजे हा मुद्दा आहे, हा मी नाही केलेला, हा कुणी केलेला, प्लेंटिफ कडून झालेला आहे. अ डिफेंडंट इन हिज WS हॅज टू डील विथ each allegation made in the plaint. त्याच्या प्लेंटमध्ये जे ॲलिगेशन्स केले गेले आहेत त्या प्लेंट विरुद्ध तो प्रत्येक गोष्टीला काय करणार आहे, लिहिणार आहे त्याच्या विरुद्ध, की मी हे केलेलं आहे, केलेलं नाही, मान्य अमान्य असं तो लिहिणार आहे. अँड ही मस्ट ऑल्सो स्टेट वेदर ही ॲडमिट्स ऑर डिनाईज. वेदर त्याला ते मान्य आहे की डिनाय करतोय तो इच सच ॲलिगेशन म्हणजे दावा, आरोप. तो प्रत्येक आरोपावर खोडून काढेल किंवा होकार देईल किंवा नकार देईल. A defendant must within 30 days from the service of summons, 30 days ला अंडरलाईन करा, लक्षात ठेवा. डिपेंडंटनी 30 दिवसाच्या आत within 30 days from the service of summons on him present a WS. त्यांनी 30 दिवसाच्या आत WS प्रेझेंट करायचं असतं. त्यांनी स्वतःचं रिटर्न स्टेटमेंट द्यायचं असतं कोर्टाला ऑफ हिज डिफेन्स, स्वतःचा बचाव करण्यासाठी. However, he said the said period can be एक्सटेंडेड अप टू 90 days. अंडरलाईन 90 days. हा जो पिरियड आहे हा 90 दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो. अ डिफेंडंट इज ऑल्सो बाउंड टू प्रोड्यूस ऑल द डॉक्युमेंट्स आयदर इन सपोर्ट ऑफ हिज डिफेन्स और इन सपोर्ट ऑफ हिज क्लेम फॉर सेट ऑफ अँड काउंटर क्लेम. त्यांनी जे जागेवर क्लेम केले, जागेवर जे दावा केलेला आहे, जागेवर जे त्यांनी प्लेंटिफच्या विरुद्ध लिहिले, त्याच्यासाठी त्याला काही पुरावे सुद्धा लिहावे लागणार आहेत, त्याला पुरावे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे याला सुद्धा डॉक्युमेंट्सची गरज आहे. जसं प्लेंटिफला डॉक्युमेंट सादर करायचं तसं WS मध्ये सुद्धा डिफेंडंटला सुद्धा काय करावं लागतं, दावा दाखल करावा लागतो. ओके, ह्या 3 स्टेजेस आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या स्टेजेस पाहू. थँक्यू.